संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पिंपरी चिंचवडकरांचा निरोप घेतलाय। काल संध्याकाळपासूनच पालखी पिंपरीच्या अकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी होती। यावेळी पालखीची पिंपरी चिंचवडकरांनी आणि वारकऱ्यांनी मनोभावे सेवा केलेली आहे। त्यानंतर आज पहाटे 4:30च्या सुमारास महाआरती घेण्यात आली। महाआरतीनंतर पालखीने पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास आगमन झाले। संध्याकाळी 7:30च्या सुमारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पालखी सोहळ्याच्या आगमनाला हजेरी लावत संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं सारथ्य देखील केलं होतं। त्यानंतर रात्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी होती। सायंकाळी भक्तिमय वातावरणामध्ये भजन कीर्तनामध्ये तल्लीन होत पिंपरी चिंचवडकरांनी या पालखीच्या दर्शनासाठी हजेरी लावले होते। पहाटे 4:30च्या सुमारात आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून ही पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पिंपरी चिंचवडकरांनी या ठिकाणी जी पालखी होती त्याला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी देखील केली होती। आपण या ठिकाणी पाहू शकतो की वारकरी बांधवांची जी वाहनं आहेत त्यांना वेगळी वाट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने करून दिलेली, कारण कुठल्याही प्रकारचा या वाहनांचा अडथळा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होऊ नये। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी जे वारकरी बांधव आहेत ते ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पायी चालत पुण्याच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे। कुठल्याही प्रकारचा वाहनांचा त्यांना अडथळा होऊ नये त्यामुळे वेगळी वाट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने या वाहनांसाठी करून देण्यात आले। त्या निमित्ताने आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या ह्या मुक्कामी असणार आहेत। पुण्यातील नाना पेठेमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी असणार आहेत, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे भवानी पेठेमध्ये मुक्काम असणार आहे। पुण्यातील वाकडेवाडी जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांची भेट होणार आहे आणि या भेटीला संत भेट म्हणून देखील ओळखले जाते। वारकरी संप्रदायातील जे लोक असतात ते एकमेकांची गळाभेट घेत असतात। भक्तिमय वातावरण आज पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि आज दोन्ही पालख्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली, जे पुणे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे पिंपरी शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे प्रवासी येणार असतील त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।